ते बघितल्यानंतर भाई पुरींच्या जातीवर विश्वास उठतो माणसाचा. आजच्या कलियुगातलं प्रेम कळतं तुम्हाला. महिला लय रडू येतं. अरे पण बसती गाडी तरी पण गाडीमध्ये बसली. ते दरवाजा उघडून आतमध्ये बसली म्हणजे डायरेक्ट. म्हणजे दिस इज ऑफ लेडीज जात. दिस इज लेडीज जात. आजकालची लेडीज जात. म्हणजे तिच्या घरच्यांनी जे तिला काकण दिलं ते काकण तिच्याकडून पाण्यात पडलं. त्याच्यामुळे तिच्या घरी अत्याचार झाले. त्याचे खूप अत्याचार झाले गाईच. मला काय वाटतंय तर रायटरचा दृष्टिकोन आहे ना त्या काळातला नाही ह्या काळातलं दाखवण्याचं असेल. म्हणजे लेडीजवर चालतं. लेडीज आता मी पण रिलेशनशिपच्या गोष्टीत बोलतोय ना. 4 शिव्या येणार बहिणीच्या 4 कमेंट मध्ये. मोठ्या बहिणीच्या 4 बारक्या बहिणीच्या 4 अशा 8 कमेंट स्वतःहून येणार. मला सांगायची गरज नाही व्हिडिओ मध्येच. म्हणजे व्हॉट इज टुडेज जनरेशन ऑफ लव्हिंग काय शिकत शिवी घातली. आता काय ती जर्मनीची ऑर्डर जाऊ द्या मला परभणीला बी ऑर्डर भेटणार. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि परत एकदा आपण बरेच दिवसात आपला सूर्य उगवलेला आहे. मावळलेला सूर्य दरवेळेस बऱ्याच दिवसात उगवतोय. कारण की त्याचं कारणच असं आहे की तुमच्या भावाला वेळच भेटाना. म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे कॉलेज एक येतंय, काम एक येतंय, नुसत्या 12 भानगडी एक येतात. म्हणून व्लॉगला काही टाइम देणं हे नाही. पण अशाच काहीतरी तोडक्या मोडक्या टाइमात मी ते करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज पण तसंच म्हणलं काहीतरी करावं. बाहेर पाऊस येतोय म्हणलं गाडीत येऊन बसून काहीतरी विशेष कंटेंट करावं. रील्स बघत होतो मगाशी आणि त्याच्यात नेमकं काकांचा विषय आला. काकांची एक रील्स आली. माझा पण फेवरेट मधला एक पिक्चर आहे काकण पण एक सीन नाही पटला. आता ते कुठला सीन नाही पटला ते तुम्ही पुढे जाणून घ्याच. पण म्हणलं एकटं बसण्यापेक्षा कोणतरी कंपनी द्यायला पण पाहिजे. म्हणून म्हणलं शुभम भाऊलाच पहिला फोन करू. तो काहीतरी विशेष नियोजन लागतंय का बघू. काकण सीनच्या व्यतिरिक्त दुसरं काही नियोजन लागतंय का ते बघतो. स्टे ट्यून गाईज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. पहिला फोन करतो. गाडीत बसलोय. अरे मागासपासून तुला मी फोन करतोय. अर्धा तास झालं तू येतो म्हणतोय. जेवढं मी ते फिजिक्सचं लेक्चर संपायची वाट बघितली नाही तेवढं तुझी वाट बघतोय रे इथं. बरोबर ठीक आहे चल. आता त्याला तर बोलवलेलं आहे आणि जवळपास अर्धा तास झालं इथं बसलोय गाडीत. पण नेमकं एकट्याला काही विषय सुचाना. म्हणून म्हणलं कोणतरी कंपनी द्यायला पाहिजे. सो येईल तो आला की आपण व्हिडिओ चालू करू. तोपर्यंत माझ्या खोपडीमध्ये जर काही धमाकेदार सुचलं तर ते नक्कीच तुम्हाला दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. स्टे ट्यून. शेट काहीतरी विशेष करायचं नियोजन चालू आहे आज. हा मला किसूची आठवण आली. किसूच्या लव्ह लाईफ सारखी माझी लव्ह लाईफ झालेली. म्हणून म्हणलं आज किसूवर जरा निबंध 2-4 वेळी झाडू. नेमका आजच्या ब्लॉगचा विषय काय झाला. घरी बसून रील्स बघत बसलेलो आणि एक रील आली. आता ती रील मला तुम्हाला दाखवायला पण नाही. पण नेमकं एका लव्ह लाईफ बद्दल आपलं म्हणजे जरा संवाद साधायचा होता कालच्या पोरापुरींशी. पोरींशीच साधायचा होता मेन म्हणजे. पण नेमकं असं व्लॉग मध्ये सांगावं लागतं. आणि अशा व्लॉग मध्ये मी रिलेशनशिप आणि लव्ह लाईफच्या गोष्टी करतोय. हे तर म्हणजे माझीच लाईफ असल्या गोष्टी करतोय आणि वरून व्लॉग साठी एवढं रिस्क घेतोय. आता मला माहिती घरनं बहिणीच्या कमेंट मध्ये अशा 4 शिव्या येतात ना. एवढा मोठा झाला का. पण जाऊ द्या चालायचंच तुमच्यासाठी. असे मागं लय रिस्क घेतलेले आणि हेतून पुढे पण घेत राहू. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सो तर नेमका सीन असा आहे काकण पिक्चरचा की काकण पिक्चर मध्ये होल पिक्चर एक सगळा भारी आहे. पण नेमकं अशा काही स्क्रिप्ट राईट केलेत ना की ते बघितल्यानंतर भाई पुरींच्या जातीवर विश्वास उठतो माणसाचा. आजच्या कलियुगातलं प्रेम कळतं तुम्हाला. तर नेमका विषय नाही. विषय नको विषय नाही ऐकायचा. तू डायरेक्ट कहाणी सांग भाऊ. विषय तर नेमकी कहाणी अशी आहे की रील्स मध्ये मला रील आली. पण ती रील आता मला सापडली नाही. आम्ही पूर्ण पिक्चर डाउनलोड केला ते बघण्यासाठी. तर ह्यो सीन आहे तेच आमचं 5G नेट आहे. तुम्ही बघून घ्या. ह्यो सीन आहे. ते कॉपीराईट पडून मला आवाज बंद करून द्या. हा ह्या सीन मध्ये तुम्हाला दिसन ही पोरगी जे किसू आहे ना. किसू आपला किसू. तुम्ही आधी सीन बघून घ्या पूर्ण. मग जरा आपण चर्चा करू ह्याच्यावर. किसू आलाय बरं का. बांगडी घेऊन आलाय. बांगडी घेण्यासाठी गेलता. हा तर आता हिला लय रडू येतं. का रे पण बसती गाडी तरी पण गाडीमध्ये बसली आणि ती पोरगी गेली तिथनं. ती पोरगी तिथनं गेली. त्या पोरीने किती पण रडू द्या. हो तुम्ही सीन बघितलेला आहे. आणि त्या सीनवर माझं असं मत आहे की बाबा तुमचं खरं प्रेम आहे तर तू गाडीत का बसली.
ती गाडीत का बसली? गाडी आवडली. माझ्या मते तर महाराष्ट्रात असं कोण नसन राहिलं की बाबा त्यांनी एवढा जुना पिक्चर आहे आणि तो पिक्चर बघितलेला नसन. गाजलेला पिक्चर आहे चांगला, पण जरी तुम्हाला नसलं माहिती तरी मी सांगतो तुमच्या माहिती करता. तिच्या घरच्यांनी जे तिला काकण दिलं तर ते काकण तिच्याकडून पाण्यात पडलं आणि त्याच्यामुळे तिच्या घरी अत्याचार झाले, त्याचे खूप अत्याचार झाले काहीच. मग ते तिने तिच्या किसूला सांगितलं. मग किसू म्हणलं मी तुला दुसरी बांगडी आणून देतो. किसू गेला बांगडी आणायला आणि तिने केलं तर इकडे लग्न. तर जाताना त्या स्क्रिप्ट मध्ये असं काहीतरी दाखवाय पाहिजे होतं की बाबा तिने काहीतरी इफर्ट्स घेतले. ती दरवाजा उघडून आतमध्ये बसली म्हणजे डायरेक्ट, म्हणजे दिस इज ऑफ लेडीज जात, दिस इज लेडीज जात, आजकालची लेडीज जात. म्हणजे मला काय वाटतंय त्या रायटरचा दृष्टिकोन आहे ना त्या काळातला नाही ह्या काळातलं दाखवण्याचं असेल. म्हणजे लेडीजवर चलतं बरं. लेडीजवर चलतं लेडीज. अरे तू बांगडी आणायला एवढ्या लांब कसा गेलता? बांगडी आणायचं बरं, बांगडी आणायला लांब पण जाऊ दे रे, पण ऍटलीस्ट लग्न साखरपुडा ऍटलीस्ट आलता तरी रडत नव्हते ते रडायला आलता. असा विषय झालता. मग माझं स्पेसिफिक माझं काय मत आहे की बाबा त्या पोरीने घरच्यांना सांगावं बाबा सेम एफर्ट्स ते पोरग तुझ्यासाठी एवढ्या बांगड्या आणाय गेले तर तू पण जा बाबा त्याच्याकडे सांग गेलंय बाबा तुम्ही एवढं त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं. मग काय जात आणि तो बी गडी एवढा हुशार की त्याने बी काकण जपून ठेवलंय. अरे एखादं मग आता ती गेली तर विकून टाकून स्वतःला पोट पाण्याचं बघताय ना माझ्यासारखं बारका कोण आपण बारकेने एफर्ट्स घेतले होते त्याच्यासाठी. बारक कोणत्या बारक्या पोराचं नाव काय? गोपी. हा तर बारक पोरग होतंय गोपी. आता गोपीने त्याच्या शाळेचं वय सोडून आयला ह्या दोघांच्या ह्याच्यात पडाव का असं आम्ही पडलं हल्ला असता आम्हाला. आता मी पण या रिलेशनशिपच्या गोष्टीत बोलतोय ना 4 शिव्या येणार आहेत बहिणीच्या 4 कमेंट मध्ये. मोठ्या बहिणीच्या 4 आणि बारक्या बहिणीच्या 4 अशा 8 कमेंट आज स्वतःहून येणार. मला सांगायची गरज नाही, आज व्हिडिओ मध्ये सांगतच नाही तुम्ही कमेंट करा म्हणून कमेंट येणार, फोन येणार, सगळे येणार, पण रिस्क तुमच्यासाठी. आठवण लय दिवस झालं बघून. पण नेमकं मला एकच सीन आठवते ते बांगडी पडलेली पाण्यात. बांगडी पाण्यात पडली, तो बांगडी आणाय गेला बाबा तुम्ही बाबा थांबा रे पोरींनो. त्यांना पावता येत नव्हतं नाही तर उडी टाकली, पावता येत नव्हतं नाही तर उडी टाकली असती. दगड विहिरी टाकून शोधत. नाही मला ते आता कळलं. मी ह्याच्या मागे जे बोललो ना ती स्क्रिप्ट रायटिंग होती ना ती त्या काळातल्यासाठी नव्हती, ती आजच्या काळातल्यासाठी. म्हणजे व्हॉट इज टुडेज जनरेशन ऑफ लव्हिंग गाय. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दुसरं काय जाणून घेऊ नका. आजची सद्यस्थिती त्या पिक्चर मधून दाखवलेली. आज कुठली पोरगी बाबा तो गेलाय काकण आणायला जाईन निघून डायरेक्ट आणि पोरं पण असे पोरं माझ्यासारखं पोरग पाहिजे स्वतः काकण आनंद बाबा मी एफर्ट्स घेईन तेवढे काकण आनंद. पण ना घरचे घरात ठेवते दिले मोठी गोष्ट आहे. तू काकण आणायला गेला ना तर काकणाने मारते तुला. काका मामी सगळे नाही. नेमकं असं माझा पर्सनली स्पेसिफिक स्वभाव कसा आहे म्हणजे बाबा मी घेईन बाबा एफर्ट्स तेवढे, पण आता गाडीत बसून गेलो मी ते काकण विकून माझ्या पोटा पाण्याचं बघन म्हणून मला एक तेवढी गोष्ट खटकती. आणि सगळं ओव्हरऑल जर असं रे काकण लय महाग असतं, सोन्याचं असतं, अख्खं सोन्याचं असतं, आपल्या बजेटच्या बाहेर आहे. थोड्या दिवसात आपण युट्यूबवर 10,000 सबस्क्रायबर झाले घेऊन टाकू. तुला द्यायचं का कोणाला? तर मला काकण नको, कोणाला देतो चालतं. द्यायला कोण नाही रे, घ्यायचं पण कोणाला नाही. नेमका ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह काय आपला ह्या व्हिडिओ मध्ये बोलण्याचा की बाबा पोरींचं चुकलं. म्हणजे मी लय वेळ विचार करत बसलो होती गाडीत बसलीच का. ती जर गाडीत बसली नसती तर घरांच्यांना काहीतरी सांगितलं असतं तर ती बिचारी आज त्या सोबत असते आणि ते बिचार आज नीट असतं, चांगलं असतं, एक चांगली लाईफस्टाईल जगत असतं. पण जाऊ द्या काय नाही, पिक्चर आहे, पिक्चर मध्ये दाखवतात काय पण असं आजच्या जनरेशननी करू नका. माझी स्वतःची लव्ह लाईफ, माझं तरी असं पर्सनली असं लव्ह लाईफ सांग रे जरा त्यांना. माझी लाईफ चालू आहे, माझी लव्ह लाईफ असणार आहे. माझ्या लव्ह लाईफचं काय बाबा, माझी लाईफच नाही माझी काय लव्ह लाईफ सांगतो. तर नेमकं माझं काय मत आहे की बाबा असं पोरीनी नव्हतं करायला पाहिजे. अशा चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी माझ्याकडनं घ्या, जरा ज्ञानी बाबा बनतोय. आजच्या व्हिडिओचं असं काही इंटेन्शन नाही की बाबा कुठल्या पिक्चरला असं कमी लेखायचं. एक पर्सनली हास्यजनक व्हिडिओ बनवावं म्हणलं म्हणून काहीतरी कुठाने केले. सो एक असा एक तेवढाच सीन मला तेवढा पटला नाही, तेवढा मी तुमच्या समोर मांडला. तर तुम्हाला त्या सीन बद्दल कसं वाटलं ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. उद्या पण तुम्हाला नक्की नाही व्लॉग नाही म्हणजे संपवलं, टाइम ड्युरेशन फोन करणार जरा मजा घेऊ आपण त्यांची. कुठले नाग्याला बाबा, नाग्याला फोन केला मी, माझा कॉल चालू होता. तर माझा नेमका कॉलेजमध्ये होतो आणि माझा नेमका फोन चालू होता. एक डेकोरेशनची ऑर्डर होती, मला डेकोरेशनची ऑर्डर होती, बेबी वेलकमची ऑर्डर होती. त्याच्याबद्दल बोलत होतो मध्येच येऊन पचकलं. कुठली तर जाऊ दे रे, इकडे एक सांग की कुठली मला ऑर्डर होती जर्मनीची, ते जाऊ दे. जर्मनीची ऑर्डर लाईट लागल्या, जर्मनीची ऑर्डर, हा लाईट लागली. जर्मनीची ऑर्डर होती, डायरेक्ट जर्मनीची. फोनवर बोलत होतो आणि भाऊ आला की मागणं हसली कचकीने शिवी दिली ना त्यांनी.
मला फोनवर काय बोलतच आहे ना, फोनवर त्याला वाटलं मित्रालाच बोलतोय. अशी कचकन शिवी घातली. आता काय ती जर्मनीची ऑर्डर जाऊ द्या, मला परभणीला बी ऑर्डर भेटणार अशी रीत झाली. म्हणून पोरांच्या सहवासात असे व्लॉग बिग कुठे नाही करणं हे सरासर चुकीचं आहे. म्हणून मुखडा एकदा उघडला का तो काय बोलतो त्याला काहीच कळत नाही. म्हणून पोरांच्या भरोशा व्लॉग मी असं कधी ठेवू शकत नाही, कारण की मला एडिटिंग करताना माझी परतले लागते. सो मे बी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, काही ना काहीतरी करावं म्हणून म्हणलं एक काकांचा सीन तुमच्या समोर घेऊन यावं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून झालंय. ऑलवर आता तू मूवीजला हे करणार आहे का, एक्सपोज करणार आहे का सगळ्या मूवीज एक्सपोज? अरे आज काय काम आज धंदे, पहिली movie. आज काय Day काम one. धंदे नव्हते Day one बाबा. कर ना, Day one. Day one and Day two. हे तर Day मला one, Day two. माझी लाईफ एक्सपोज व्हायना आणि मी काय मूवीला एक्सपोज करत बसू. काय काम, अरे काय काम धंदेच नव्हते रे. कॉलेज हे न त्यांनी काय मला सुचनाच इकडे लक्ष एवढं द्यायला मला पाहिजे. काही tough लागलं. म्हणून म्हणलं काहीतरी करणं गरजेचं आहे. सो व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आजच्यासाठी एवढंच, डन फॉर द डे. भेटूयात उद्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्लॉग मध्ये कसं